विधी या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित सर्व मान्यवरांचे स्वागत करते। मितांशू हॉस्पिटलच्या 15 वर्षाच्या वाटचालीचा आढावा घेण्यासाठी मी येथे उभी आहे। श्री अंबादास मिठाकोल यांनी स्थापन केलेल्या श्री राघवेंद्र स्वामी चॅरिटेबल ट्रस्ट अंतर्गत मितांशू पॉलिक्लिनिकची स्थापना 18 एप्रिल 2010 मध्ये झाली। गायनेकॉलॉजी, ऑप्थॅल्मॉलॉजी, पेडियाट्रिक, जनरल सर्जरी इत्यादी क्षेत्रातील सुविधा उपलब्ध करून उपचार करण्यात आले। 10 वर्षानंतर दिनांक 14 मे 2021 रोजी या नवीन जागेत मितांशू हॉस्पिटलच्या स्वरूपात स्थानांतरित करण्यात आले। अद्ययावत उपकरणांची सुसज्ज असे मितांशू हॉस्पिटलमध्ये डोळ्याचे सर्व प्रकारचे ऑपरेशन, मॅटर्निटी, फॅको सर्जरी, जनरल सर्जरी, लॅप्रोस्कोपी सर्जरी, ॲडव्हान्स व कॉम्प्लिकेटेड सर्जरी यशस्वीरित्या करण्यात येतात। डॉक्टर लता पाटील यांनी पाहिलेले अद्ययावत असे IVF सेंटरचे स्वप्न आज पूर्ण होत आहे। या नवीन वाटचालीस आम्हा सर्वांचे आभारभर शुभेच्छा। धन्यवाद। उपस्थित सर्व मान्यवर, माननीय देवेंद्र दादा कोठे, श्री सत्यनारायण बोल्ली साहेब, श्री कांचना येनम मॅडम, श्री शिवानंद पाटील, डॉक्टर माणिक गुरुम, डॉक्टर अरकाल सर, सगळ्यांना इथे आलेल्या सर्व डॉक्टर्स, अतिथी आणि उपस्थित नागरिकांना माझे मनपूर्वक नमस्कार। सर्वप्रथम मी माननीय आमदार कोठे यांचे खूप आभारी आहे, कारण त्यांनी अत्यंत कमी वेळात तसेच फोनवरूनच ह्या उद्घाटन सोहळ्याला उपस्थित होण्यास होकार दिला। त्यामुळे मी लगेचच या कार्यक्रमाच्या तयारीला लागले। असे हे आपले दादा नागरिकांच्या एका हाकेला लगेच जाऊन येतात, त्यांना माझे मनपूर्वक धन्यवाद। आजचा दिवस अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि भावनांनी भरलेला आहे, कारण आज माझे स्वप्न पूर्ण होत आहे। आपल्या मितांशू हॉस्पिटलमध्ये मितांशू शुभम फर्टिलिटी व IVF सेंटरचे शुभारंभ आज 1 जून म्हणजे माझ्या वडिलांचे वाढदिवस पण आहे आणि आपले प्रेसिडेंट साहेब सत्यनारायण बोल्ली साहेबांच्या वाढदिवसाच्या दिवशी होत आहे। या दिवशी दादांच्या हस्ते शुभारंभ होत आहे, हे माझे भाग्यच। आपले हे टेस्ट ट्यूब बेबी सेंटर हे पूर्व भागातील पहिलेच अत्याधुनिक सेंटर हे पूर्व भागातील गरीब लोकांना आणि मध्यमवर्गीय लोकांना त्याचे खूप फायदा होणार आहे। जे निसंतान जोडप्यांसाठी आशेचा किरण ठरेल असे ते IVF सेंटर आज सुरू होत आहे। शुभम फर्टिलिटी IVF सेंटरचा शुभारंभ तुम्हाला सर्वांचे लाडके आदरणीय मार्गदर्शक सोलापुरातील सहकार नेते ज्यांच्या श्रमातून भागातील सहकार क्षेत्र अत्यंत प्रभावीपणे कार्य करत असत आहे
त्यांचा आज वाढदिवस आहे असे आमचे मार्गदर्शक आदरणीय सत्यनारायण बोरगी साहेब, आदरणीय अंबादास विठ्ठल, शहराच्या माजी महापौर श्री कंचन मॅडम, माजी सभापती नेते शिवाजी पाटील, माझे बंधू नगरसेवक श्री कृष्णदादा धोतरगावकर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले आमचे वैद्यकीय क्षेत्रातील मार्गदर्शक आदरणीय माणिकजी गुरव साहेब, श्री विजयकुमार आवतारजी, ज्यांनी कालच्या निवडणुकीत मला भाजप म्हणून जावे म्हणून प्रभावीपणे माझ्या पाठीशी राहिले अशा वडणार उपस्थित वैद्यकीय क्षेत्रातील अनेक डॉक्टर मंडळी, त्याचबरोबर ज्यांच्या कष्टातून परिश्रमातून, ज्यांच्या एकत्रित श्रमातून कष्टातून यशातून हा कार्यक्रम आज या ठिकाणी होते, त्या डॉक्टर लता पाटील मॅडम, श्री पाटील सर व त्यांचे सर्व हॉस्पिटलमध्ये स्टाफ, श्री सर पाटील व उठापूर परिवारावरती प्रेम करणारे सर्व स्नेहीजन, आज या ठिकाणी या कार्यक्रमाला येत असताना मनामध्ये अतिशय आनंद होत आहे की आपल्या व्यक्तिगत जीवनात आपल्या परिवाराशी जोडली गेलेली आमची भगिनी, त्यांचा सहवास विशेषतः मला कोरोनाच्या काळात आला सर, म्हणजे माझ्या कुटुंबावरती माझ्यावरती ज्यावेळेस कोविड झाला त्यावेळेस मला कुटुंबाप्रमाणे मॅडम यांनी नेहमीच मार्गदर्शन केलं, उपचार केलं. माझं कार्यक्षेत्र नगरसेवक म्हणून पश्चिम भागात असताना पश्चिम भागातील अनेक वैद्यकीय क्षेत्रातील विशेषतः माझ्या घरातील डॉक्टर असताना, परंतु मला नेहमीच माझं मेडिकल गायडन्स करणाऱ्या लता मॅडम आहेत, नेहमी त्यांचा उपचार आवर्जून घेत असतो. कुठे बाहेर जायला असतो, मला ताप आले, अंग दुखी आले, सर्दी आली, एका फोनवरती माझ्यावरती त्या नेहमी उपचार करतात. त्यांचं यश परिश्रम आपण नेहमीच वैद्यकीय क्षेत्रात पाहिले, महापालिकेत सुद्धा पाहिले, महापालिकेचे वैद्यकीय डॉक्टर म्हणून मार्कंडे सोलापूर रुग्णालयामध्ये ते संचालक म्हणून आपल्या सोबत काम करत आहेत. या सगळ्या ठिकाणी निश्चितच ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करत आहेत. श्री पाटील सरांची सुद्धा त्यांच्यावरती त्यांना नेहमीच सहकार्य राहिलेलं आहे. आज या कार्यक्रमाला उपस्थित असताना बोरगी साहेब देखील वाढदिवस असताना या ठिकाणी आवर्जून उपस्थित होते. ते ज्येष्ठ आहेत, ते आपल्याला सगळ्यांना मार्गदर्शक आहेत, त्यांच्या सगळ्यांचं नेहमीच आपल्याकडे बारीक लक्ष असतं. साहेब मला कानात बोलले, अरे ही मुलगी फार हुशार आहे, म्हणजे तू लक्ष दे, म्हणजे बघ डॉक्टर आहे पण कार्यक्रमाला सगळ्या राजकीय लोकांना बोलवते, कार्यक्रम सत्कार राजकीय लोकांचा होतोय आणि या ठिकाणी बहुतेक जिल्हा नगरसेवक म्हणून काहीतरी महापालिकेच्या मोठ्या पदावरती जायचंय. कसं काय, अरे बघ सत्कार कोणाकोणाचं होतंय, कशी नावं घेतली जाते, तिची धडपड बघ, ती कसं कार्यक्रम करून घेते. तर मोठ्या लोकांचं, वडीलधारी व्यक्तींचं लांबचं त्यांना दिसत असतं. काही गरज नाही, आपण जर वैद्यकीय क्षेत्रातलं काम करत असता, तुमचे परिश्रम आहेत, मिस्टरांची साथ आहे, भाऊ म्हणून मी आहे, वडील तर नेहमीच पाठीशी आहेत. आणि मला बोरगी साहेब सांगितल्यानंतर मग काय जास्त वाटलं नाही, पण त्यांचं ते प्रास्ताविक ज्यावेळेस ऐकलं की सुरुवात झालेलं प्रास्ताविक डॉक्टरांच्या नावाने, पत्नीदेवांचं नाव आलं, वडिलांचं नाव आलं, मग भाऊजाई, जावा, नंदा, असं करत करत म्हणजे राजकारणात जी मुलं लागतात सगळ्यांना सोबत घ्यायचं, सगळ्यांना घेऊन चालायचं, सगळ्यांना आपलं म्हणायचे, ते सगळं मला दिसायला लागलं. मग आपल्याला डायरेक्शन बाजूला बसून बोरगी साहेबांनी दिलं की त्या राजकारणात जाऊ शकतात. पण आता राजकारणात काय लागतं, एक तर स्वतःचं नेतृत्व असावं लागतं. आणि आता आमदार खासदारकीला लोकांची आयडिओलॉजी वेगळी असते, परंतु नगरसेवकाला काय एक तर स्थानिक असावं लागतं, समाजकारणात काम असावं लागतं, ते आहे. दुसरं जातीचं समीकरण असतं, मला पेटकाकोल म्हणून पद्मश्रीचे मध्ये घ्यायचे, पाटील म्हणून रेखायचे मध्ये घ्यायचे, म्हणजे तिथेही मला डबल कॉम्बिनेशन करायचे. म्हणजे पाटलांना वाटलं पाहिजे आपली सोय, मिठाकोलला वाटली पाहिजे आपलीच मुलगी आहे, म्हणजे ते खऱ्या अर्थाने हुशार आहेत. हे कुठं ते आता मला आश्चर्याची खात्री वाटते. मी मॅडमला वैद्यकीय क्षेत्रासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. कधी जर विचार बदलला तर कुटुंबात ठरवा, भावाला सांगा, भाऊ पुढची जबाबदारी स्वीकारेल हा शब्द देतो आणि अशा या कौटुंबिक सोहळ्याच्या आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो. आज ही फर्टिलिटी सेंटर, IVF सेंटर म्हणजे तर अनेक लोकांना लक्षात येत असेल की नेमकं आज काय सुरू झालेलं, परंतु व्यंजक म्हणजे ज्यांना मुलं बाळ होत नाहीत. आता मुलं बाळ म्हणजे शरीराची जाडजूड असणारा जोडपास नाही, तर आपण पाहतोय की ज्यांची विवाह PCच्या नंतर किंवा उशिरा होतात, अशा बहुतांश भारतात, सोलापुरात, महाराष्ट्रात 70% लोकांना व्यंजकत्वाची अडचण येते. आज आम्ही समाजकारणात किंवा नगरसेवक आमदार म्हणून आता काम करताना आम्हाला साहेब तालुका स्तरावर नाही तर कर्नाटक आंध्रमधून सुद्धा फोन येतात की सोलापुरात अमुक अमुक डॉक्टरांकडे साहेब तुम्ही शिफारस द्या.
आम्ही म्हणतो आम्ही कशाची शिफारस द्यायचं नाही, आम्हाला ते प्रेग्नन्सीचं थोडं इश्यू आहे, तुमच्या सोलापुरात अमुक हॉस्पिटलमध्ये आम्हाला यायचंय, तर आम्ही नेमकं काय सांगावं, नाही आमचा नंबर 3 महिन्यानंतर येणार आहे, मग तुम्ही बोलला तर आमचा नंबर लवकर. म्हणजे एवढी ही काळाची गरज त्यांनी ओळखली आणि सोलापुरात विशेषतः पूर्व भागात त्यांनी हे सेंटर सुरू केलेलं आहे. निश्चितच याचा लाभ पूर्व भागातल्या कष्टकरी वर्गाला, मध्यमवर्गीय लोकांना होईल. आपल्या वडिलांकडून आपल्याला नेहमीच आपण समाजासाठी काम केलं पाहिजे ही प्रेरणा आपल्याला संस्कार आपल्या घरातून झाले, तर कमी अल्प दरामध्ये आपण निश्चितच एखाद्या आईला मातृत्वाचं संधी आपल्या कार्यात मिळेल हा विश्वास मला वाटतो. आणि पुनश्च एकदा आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो, धन्यवाद प्रार्थना करतो की आपल्या हातगुणाला यश आहे. आता आमच्या ताईंनी सूत्रसंचालनामध्ये सांगितलं आणि त्याचा स्वतः मी देखील अनुभव घेतलेला आहे. तुमचा हातगुण चांगला आहे, ते आम्हाला त्याचा गुण लवकर येतो म्हणून आम्ही आपल्याकडून उपचार घेतो. खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. उपस्थित सर्व मंडळ या ठिकाणी मनोमत व्यक्त करताना छोटी गोष्ट जेव्हा देवानं लोकांची काळजी घेण्यासाठी कोणाला निर्माण करायचा असेल त्याचा विचार केला, त्यावेळेला त्यांनी आई तयार केली आणि ही जी आई आहे याची काळजी घेण्यासाठी स्त्रीरोग तज्ञांना त्यांनी नेमलं. आणि आज हे जे स्त्रीरोग तज्ञ आहेत हे जेव्हा एखाद्या स्त्रीला आई होता येत नाही त्यावेळेला ते होण्यासाठी जे काही तंत्रज्ञान वापरलं जातं ते म्हणजे सुरुवातीला काही गोष्टी केल्या जातात, नंतर अवयवला येतो. आणि अशी जी काही योजना आहे ती या ठिकाणी आलेली आहे. आणि हे करण्यासाठी आम्हा गायनेकोलॉजी जे कोणी आहेत त्यांना एक मला वाटतं एक वरदानच आहे की आम्ही हे लोकांना हे मातृत्व देऊ शकतो. आणि अशी मातृत्व देण्यासाठीची योजना लता मेटाकर आणि पाटील सर यांनी या ठिकाणी आणलेली आहे. त्याबद्दल त्यांचं मी मनापासून कौतुक करतो, धन्यवाद देतो. आणि आजच्या या मितांशु हॉस्पिटलच्या IVF सेंटरला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.